प्रत्येक येणाऱ्या श्वासासोबत भरपूर सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आपल्याला आत खेचायची आहे. ब्रीद इन ऑल द पॉझिटिव्ह वाइब्स. ब्रीद आउट ऑल द निगेटिव्ह वाइब्स. आपल्यातली जी काही नकारात्मकता, स्ट्रेस, टेन्शन, नकारात्मक विचार जे काही आपल्या मनात आहे ते प्रत्येक श्वासासोबत बाहेर सोडूयात. फील करा प्रत्येक येणाऱ्या श्वासासोबत भरपूर सकारात्मकता, भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये येते. आणि प्रत्येक जाणाऱ्या श्वासासोबत तुमच्यामधली नकारात्मकता तो श्वास बाहेर घेऊन जातो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मी स्वतःची आभारी आहे. मी या ब्रह्मांडाची, या युनिव्हर्सची आभारी आहे. मी त्या भगवंताची, त्या ईश्वराची, त्या परमेश्वराची मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता प्रत्येकाने आपले हात एकमेकांवर चोळायचे आणि आपल्याला आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आणि अतिशय सावकाश अलगद आपले डोळे उघडायचे आहेत. ओके. शांत वाटलं? तुमच्या डोक्यातले जे बाकीचे विचार होते ते थोडे कमी होऊन आता तुम्ही क्लासमध्ये मेंटली प्रेझेंट आहात. फिजिकली तर आहातच, लॉग इन केलंय म्हणजे फिजिकली तुम्ही प्रेझेंट आहातच. पण आता मेंटल उपस्थिती लागेल असं मला वाटतं. ओके, शांत वाटतंय थोडं? चलो आता आपल्या क्लासला सुरुवात करूयात. सो मनी रेकी बद्दल कोणाला काय माहिती आहे? रेकी बद्दल कोणाला काय माहिती आहे? कोण कोण आहे आपल्याकडे की जे रेकी प्रॅक्टिस करतं? अशा लोकांनी जे ऑलरेडी कुठल्याही प्रकारची रेकी प्रॅक्टिस करत असतील त्यांनी मला आत्ता चॅट बॉक्समध्ये मेसेज करा की येस आय नो रेकी म्हणून. येस फक्त मेसेज केलात तरी चालेल. जे लोक कुठल्याही प्रकारची रेकी प्रॅक्टिस करतात, ज्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या रेकी बद्दल माहिती आहे, अशा लोकांनी मला चॅटबॉक्स मध्ये थोडं टाईप करा की मला माहिती आहे, येस आय नो, किंवा येस म्हटला तरी चालेल. ओके, ठीक आहे. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांनी नो म्हणून पण आन्सर दिलेला आहे. फाईन. आज आपण पहिल्यापासून बेसिक पासून शिकणार आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच नाही गरज. जे जे लोक नवीन आहेत त्यांना मी अगदी बेसिक पासून सांगणार आहे. ठीक आहे. सो चलो मी आधी बेसिक सांगते. रे की. ओके, रे की. रे की म्हणजे काय? साध्या सोप्या शब्दामध्ये हा एक चायनीज वर्ड आहे. ठीक आहे. कोरियन चायनीज म्हणू शकता तुम्ही. रे प्लस की. बरोबर. रे म्हणजे ब्रह्मांडीय आणि की म्हणजे ऊर्जा. ठीक आहे. रे की म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. जसा प्रदेश बदलतो, जशी गावं बदलतात, ह्या ऊर्जेला नावं बदलतात. ओके, जसं अमेरिकेमध्ये जे आपले नॉन इंडियन कंट्रीज आहेत तिथे याला वेगवेगळी नाव आहेत. जसं की लाईफ फोर्स, अमेरिकेमध्ये याला म्हणतो लाईफ फोर्स. काय? युनिव्हर्सल एनर्जी. नावं वेगवेगळी आहेत. आपल्या भारतातल्या काही वैदिक ठिकाणी म्हणतात प्राणिक ऊर्जा. ओके, अशी ऊर्जा जी या ब्रह्मांडामध्ये व्यापलेली आहे. बरोबर. आता मी अजून सोपं करते तुम्हाला, कारण का जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी हे समजायला थोडं अवघड जातं. ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्यांना माहिती आहे रेकी म्हणजे काय. सो एक उदाहरण देते तुम्हाला. ठीक आहे. आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या मित्रमंडळींमध्ये कोणाची तरी कधीतरी अशी अवस्था झालेली असेल की व्यक्ती खूप आजारी आहे, ऍडमिट केलेलं आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे.
अशी कधीतरी आपल्या लाईफमध्ये परिस्थिती येते की कोणीतरी आपल्या जवळपासची एखादी व्यक्ती जी ऍडमिट केलेली आहे आणि व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं आहे. ओके. आता तुम्ही मला सांगा, डॉक्टर एका पॉइंटला येऊन आपल्याला सांगतात आता त्यांचा व्हेंटिलेटर काढावा लागणार आहे, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवा, आम्ही थकलो, आमचे कष्ट इथे संपले, ह्याच्या पुढे आम्ही त्यांना वाचवू शकत नाही. बरोबर? तुम्ही मला सांगा, व्हेंटिलेटर काय करतो? आपल्या छातीमध्ये, आपल्या लंग्समध्ये कृत्रिम प्रकारे श्वास भरतो. बरोबर? जर आपण लाईफ कृत्रिम प्रकारे श्वास भरू शकतो, आपण कृत्रिम हृदय लावू शकतो, आपण कृत्रिम म्हणजे रक्त देऊ शकतो बॉडीमध्ये, आपले जे गुडघे आहेत, सांधे आहेत, त्याचं प्रत्यारोपण करू शकतो. बरोबर? नी रिप्लेसमेंट होते, हिप रिप्लेसमेंट होते. प्रत्येक गोष्ट सायन्सने एवढी पुढे नेऊन ठेवलेली आहे. एखादा इन्फेक्शन झालं, आपण अँटीबायोटिक्स घेऊन त्याचा अँटीडोट तयार करू शकतो. मग जेव्हा डॉक्टर सांगतात की इथून पुढे आमचे कष्ट म्हणजे आम्ही मदत नाही करू शकत, बास इथे हा माणूस आम्ही नाही वाचवू शकत, त्यावेळेला असं काय होतं की तो माणूस नाही वाचवू शकत डॉक्टर त्याला? कुठेतरी त्याच्यामधली हा जो लाईफ फोर्स आहे, ही जी एनर्जी आहे, ही जी रेकी एनर्जी म्हणू, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणू, प्राणिक ऊर्जा म्हणू, हा जो लाईफ फोर्स आहे, हा जेव्हा हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो आणि एका पॉइंटला त्याच्या लाईफमधून पूर्ण ती ऊर्जा बाहेर पडते, तेव्हा हे शरीर हे पूर्ण डेड होतं. आपण सेल्सना परत जिवंत करू नाही शकत. कारण का? तिथे एक एनर्जी आहे आणि ती एनर्जी म्हणजेच प्राणिक एनर्जी, म्हणजेच रेखी. लक्षात येत आहे? काहीतरी ऊर्जा आहे जी तुम्हाला आणि मला चालवतीये. बरोबर? एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते, एखादी व्यक्ती कितीही काम केलं तरी आजारी पडत नाही. काय असेल ह्याच्या मागचं नातं? काय असेल ह्याच्या मागे? कधी आपण विचार केलाय? सो हाच तो लाईफ फोर्स आहे जो आपल्याला पुश करत असतो, जो आपल्याला ऊर्जा देत असतो. लक्षात येत आहे का? अवघड वाटतंय? कोणाकोणाला कळलंय रेकी म्हणजे काय? असा एक लाईफ फोर्स जो आपल्या सगळ्यांना चालवतोय, आपल्याला एनर्जी देतोय, जी ऊर्जा तुमच्यात आहे, माझ्यात आहे. प्रत्येक लिव्हिंग बीन जे आहेत, म्हणजे कुत्रं, मांजर, झाड, रोप, फळं, फुलं, पानं, सगळ्यांमध्ये ती ऊर्जा आहे. अशी ऊर्जा. आणि ह्याच्या पुढे जाऊन मनी रेकी म्हणजे काय? ह्या ऊर्जेचा वापर करून आपल्याकडे जास्तीत जास्त पैसे, जास्तीत जास्त धनसंपत्ती आपण कशी आकर्षित करायची आहे, ह्याचा प्रॅक्टिस म्हणजे मनी रेकी. लक्षात येत आहे? ओके. आता मला जस्ट मेसेज वर टाईप करा की कोणाला कळलेलं आहे. इफ ज्यांना ज्यांना कळलेली आहे ही कन्सेप्ट, ज्यांना कळलेली आहे त्यांनी वाय येस म्हणून टाईप करा. येस, कळलेली आहे. ज्यांना कळलेली नाहीये, काही कन्फ्युजन आहे, त्यांनी टाईप करून मला पाठवा, मी बघतीये. ओके. बरेच जणांना कळली आहे, पण अजून 42 लोक आहेत आणि इथे येस फार कमी येत आहेत. कम ऑन. हे बघा, एक लक्षात घ्या, तुम्ही जरी व्हिडिओ बंद करून क्लास करत असाल तरी, जर तुम्ही इथे प्रेझेंट राहिलात, माझ्याशी कनेक्ट राहिलात, तर मला कळतं की येस, मी जे शिकवतेय हे प्रत्येकापर्यंत पोहोचते. ओके. सो हा लाईफ फोर्स सगळ्यांमध्ये आहे, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आहे. ठीक आहे, लेट मी शेअर द पीपीटी फर्स्ट. ठीक आहे, मी पीपीटी शेअर करते आणि मग पुढे जाऊयात. ओके. ओके, सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय? फाईन. सो आजचा आपला क्लास हा फक्त मनी रेकीवर असणार आहे. जी नॉर्मल रेकी आहे, ज्याला वेगवेगळ्या प्रकारातून, वेगवेगळ्या भागातून जशी ती इव्हॉल्व झाली आहे, प्रत्येका गुरूंनी, प्रत्येका भागातून त्याला वेगवेगळी नावं आहेत. उसुई रेकी आहे, करुणा रेकी आहे, शिव रेकी आहे, लक्ष्मी रेकी आहे. वेगवेगळ्या देवांच्या हिशोबाने सुद्धा रेकी आलेली आहे. पण आज आपण मनी रेकी बद्दल बोलणार आहोत. मनी रेकीमध्ये आपण श्री लक्ष्मी माता जी आहे, महालक्ष्मी माता, त्यांची आपण आराधना करतो. ओके. सो आपल्या लाईफमध्ये मनी रेकीला कसं आपण
स्वतःमध्ये इन्व्हॉल्व करू शकतो, ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. ठीक आहे. सो आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज मनी रेकी, की आपल्या या ब्रह्मांडीय ऊर्जेला, आपल्या शरीरामध्ये, आपल्या आजूबाजूमध्ये असणाऱ्या या ब्रह्मांडीय ऊर्जेला, या लाईफ फोर्सला आपल्या लाईफमध्ये जास्तीत जास्त पैसा आकर्षित करण्यासाठी, आपले जे मनी रिलेटेड गोल्स आहेत, संपत्तीचे जे गोल्स आहेत, हे पूर्ण करण्यासाठी कसं वापरायचं, हे शिकणं म्हणजे मनीरेकीची प्रॅक्टिस करणं होय. ओके. सो चलो, आता हा इंटरॅक्टिव्ह क्लास असणार आहे. असं राहणार नाही की मी एकटीच बोलतीये आणि तुम्ही ते भजन कीर्तन ऐकताय. हे बाबाचं कीर्तन नाही. ओके, आपला क्लास आहे. त्यामुळे मला बोथ वे कम्युनिकेशन हवंय. जसं मी तुमच्याशी बोलतेय तसं तुम्ही माझ्याशी बोलणं मला अपेक्षित आहे. सो आता काही स्लाइड्स मराठीमध्ये आहेत, काही स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत. मी दोन्ही लँग्वेजमध्ये सांगणार आहे. सो व्हॉट इज अल्टिमेट गोल ऑफ लाईफ? तुमच्या आयुष्यातलं एक ध्येय काय आहे, शेवटचं ध्येय, की ज्याच्यासाठी आत्तापर्यंत आपण काम करतोय? प्रत्येकाने मला चॅट बॉक्समध्ये टाईप करा, तुम्हाला काय वाटतं तुमच्या लाईफचा गोल काय आहे? जस्ट राईट इट डाऊन. तुमचं जे काय असेल मला चॅट बॉक्समध्ये. आता जेव्हा मी माझ्या गुरूंकडे शिकत होते त्यावेळेला, जेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला, माझी उत्तर खूप वेगळी होती. मला पैसे कमवायचे होते, मला घर घ्यायचं होतं, आणि बरेच गोष्टी होत्या मटेरियलिस्टिक. बरोबर. सो व्हॉट इज युअर अल्टिमेट गोल ऑफ लाईफ? चलो टाईप करा मला. ओके, स्क्रीनवर बघा, एक छान सुंदर चित्र मी ठेवलंय. एक मस्त अशी गोबरी गोबरी मुलगी आहे, छान एकदम क्यूटशी स्माईल आहे तिच्या चेहऱ्यावर, आणि ती खूप हॅपी आहे. असा हॅपीनेस आपण कधी अनुभवलाय सांगा बरं? कधी लास्ट टाइम तुम्ही हॅपी कधी होतात सांगा मला? ओके. हॅपीनेस, आनंद. हे बघा, तुम्ही लक्षात घ्या, आता मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करते. ठीक आहे. आपण जेव्हा छोटे असतो ना, जेव्हा आपण एक 8-10 वर्षांपर्यंत आपण जेव्हा लहान असतो, बालक, त्यांना काहीही द्या तुम्ही, 1 रुपयाची गोळी दिलीत ना, चॉकलेट दिलत ना, तरी ते इतके खुश होतात, एवढे हॅपी होतात. त्यांना पैशाशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांच्या लाईफमध्ये फक्त आनंद आणि दुसऱ्याला आनंद देणं. ते स्वतःही आनंदी होतात आणि त्यांच्या त्या बालक क्रियेनी आपल्याला सुद्धा ते आनंद देतात. बरोबर की नाही? सो ऍक्च्युली आपल्या सुद्धा लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये हॅपी राहणं हेच आपल्याला हवं असतं. आपण शिक्षण का घेतो? आपल्याला चांगली नोकरी मिळावी, बरोबर. चांगली नोकरी, चांगला बिझनेस का व्हावा, चांगला नोकरी का मिळावी, चांगले पैसे मिळावेत, बरोबर. चांगले पैसे का मिळावेत? कारण का मग आपण घर घेऊ, आपण लग्न करू, आपल्याला हवं त्या गोष्टी आपल्याला घेता येतील. आणि आपण जेव्हा घर घेतो तेव्हा आपल्याला काय मिळतो? हॅपीनेस, बरोबर. जेव्हा आपण एखादं शॉपिंगला जातो, आपण पैसे देऊन एखादी गोष्ट खरेदी करतो, बॅक ऑफ द माइंड आपल्याला काय हवं असतं? आनंद हवा असतो. आज मी ही गोष्ट विकत घेतली, आनंद मिळाला. पण आपण कुठेतरी कोरिलेट करतो की मी एखादी गोष्ट घेतली तरच मला आनंद मिळेल. बरोबर. होतंय असं आपल्यासोबत. मी घर घेतलं, माझं लग्न झालं, मला मुलं बाळ झाली. का? पण कशासाठी हे सगळं आपण का करतोय? आनंदी राहण्यासाठी? कोणी म्हणेल का मी दुःखी राहण्यासाठी लग्न केलंय, मी दुःखी राहण्यासाठी घर घेतलंय, मी दुःखी राहण्यासाठी गाडी घेतलीय? नाही, असं कोणीच म्हणणार नाही. बेसिक आहे. पण हा जो आनंद आहे ना, हाच आपण विसरून जातो. आपलं लाईफचं अल्टिमेट गोल हे आनंदी राहणं, सुखी राहणं, समाधानी राहणं एवढंच आहे ऍक्च्युली. बरोबर की नाही? कोणाला कोणाला पटतंय सांगा बरं मला. मेसेज करा. पटलं का माझं जे काय बोलणं आहे? हे तुम्हाला पटत असेल तर इथे डन म्हणून थम्सअप दाखवा मला. येस म्हणा. राईट. बघा, कोणीच असं म्हणणार नाही की मी एवढं मोठं शिक्षण का घेतलं, कारण का मला लाईफमध्ये दुःख हवंय म्हणून मी जास्त शिकले, म्हणून मी जास्त करिअर केलं, कारण का मला दुःखी राहायचं लाईफमध्ये, असं कधीच नाहीये. बरोबर की नाही? एक्झॅक्टली. सो होतं काय पुढे जाऊन बघा, लक्षात घ्या.
आपण जसं आपलं दिवस जातात, वर्ष जातात, आपल्याला आई वडील सांगतात त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगतो, लग्न करतो, जॉब करतो, घर घेतो. पण जसं जसं आपण मोठं होतो ना, आपल्यावर येतात जबाबदाऱ्या. बरोबर. जबाबदारी महत्वाचे विषय. जेव्हा आपल्यावर एखादी जबाबदारी पडते, आपल्या मुलांची, आपल्या स्पाऊसची म्हणजे नवऱ्याची किंवा बायकोची, आपल्या आई वडिलांची, जेव्हा ते म्हातारे होणार आहेत. बरोबर. जेव्हा आपले आई वडील म्हातारे होणार आहेत, आपल्यालाच त्यांना बघायचंय. त्यांचं जे मेडिकलचा खर्च असेल किंवा त्यांना जेही काही छोटे मोठे गोष्टी त्यांना हव्या असतील, हे आपल्यालाच त्यांना द्यायचे आहेत. जेव्हा आपल्या या छोट्या छोट्या खांद्यांवर जबाबदारीचं ओझं पडायला लागतं, तेव्हा ह्या एवढ्या सुंदर मुखड्यावर येणारा आनंद राहतो का सांगा बरं? आपण असे आनंदी राहतो का? सतत आपल्या आपल्या डोक्यामध्ये स्ट्रेस, तणाव, कसं होईल, कसं होईल, कसं होईल, मला जमेल का, मला करता येईल का, येतं कुठेतरी. ह्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यावर दबून आपला हा हॅपीनेस कुठेतरी निघून जातो. बरोबर की नाही? सो आपल्याला काय करायचं, या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत? ठीक आहे, रेकी करताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपला आतला आनंद शोधणं हे फार महत्वाचं आहे. तो आनंद आपण शोधू शकलो तर आपल्याला रेकीची प्रॅक्टिस खूप इझिली करता येईल. खूप लवकर आपल्याला त्याची, काय म्हणतो ना, इफेक्ट्स आपल्याला खूप लवकर जाणवतील. थोडंसं जाऊयात आपल्या मनाकडे. आपलं माइंड, आपले जे विचार आहेत. सो तुम्हाला माहितीये का, आपल्या डोक्यामध्ये आपला जो ब्रेन आहे, आपलं जे माइंड आहे, त्या माइंडला दोन भागामध्ये सायन्सने डिवाइड केलंय. मी नाही केलं बरं का डिवाइड, सायन्सनी. हे सगळं सायंटिफिक जे काय मी बोलतीये ते सायंटिफिक बोलतीये. एक असतं सबकॉन्शियस माइंड, ज्याला इथे अनकॉन्शियस लिहिलंय, दोन्ही बरोबर आहेत. आणि एक असतं कॉन्शियस माइंड. कोणी कोणी टायटॅनिक मूव्ही बघितलाय? टायटॅनिक मूव्ही खूप जुना मूव्ही आहे, इंग्लिश मूव्ही आहे. एक मोठं जहाज असतं. ते खूप स्ट्रॉंग, खूप हार्ड, लोखंडाचं असं ते जहाज चाललेलं असतं. आणि समुद्रामध्ये एका आईसबर्गला, बर्फाच्या एका शिळेवरती ते जाऊन धडकतं. ते धडकल्यानंतर ती बर्फाची शिळा फक्त 10 ते 12 फुटांचीच असते. 10 ते 12 फूट म्हणजे किती? दोन माणसं, एकावर एक दोन माणसं ठेवली. आणि ते जहाज ह्याच्यापेक्षा खूप मोठं असतं, तरी पण ते जहाज बुडतं. एवढा मोठा इम्पॅक्ट असतो तो. तर तो का असतो? कारण का आईसबर्ग वरती जेवढा असतो ना, इथे माझा स्क्रीन तुम्हाला दिसत असेल, त्याच्या 4 पट तो खाली असतो. त्याचप्रमाणे आपलं जे मन आहे, आपण जे कॉन्शियसली दाखवतो ना दुनियेसाठी, की मी कशी आहे किंवा मी कसा आहे, त्याच्याही खूप आतमध्ये समुद्राच्या तळाशी गेलेलं आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, जे ऍक्च्युअल आपल्याला हॅपीनेस किंवा सॅडनेस देत असतं. आपलं जे सुख आणि दुःख आहे ना, हे सगळं या ज्या आपल्या तळाशी असलेल्या सबकॉन्शियस माइंडशी रिलेटेड आहे. रेकी सुद्धा आपण सबकॉन्शियस माइंडवर इम्पॅक्ट करते. ओके. थोडासा डिफरन्स सांगते की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मध्ये काय फरक आहे. तर कॉन्शियस माइंड फक्त आपण 5 ते 7% यूज करतो. ठीक आहे. आणि सबकॉन्शियस माइंड आहे, ते मोस्टली बाकीची 93-95% कामं आपल्या लाईफमध्ये आपण सबकॉन्शियस माइंडने करत असतो. ही कन्सेप्ट खूप डीप आहे. मी ऍक्च्युली आता खूप वरवर समजावून सांगतेय. आमच्या क्लासमध्ये किंवा नॉट ओन्ली रे की मी खूप क्लासेस केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन, मनी रिलेटेड कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला सबकॉन्शियस माइंडवर 3-4 तास शिकवतात. सो ही मोठी कन्सेप्ट आहे, जी आता मी फक्त थोडक्यात तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. ओके. सो आपले डेली रुटीन असतं. म्हणजे आता वॉक करायचंय, बोलायचंय, काम करायचंय, जे तुमचं ठरलेलं काम आहे, की आज मला उठून सकाळी स्वयंपाक करायचा आहे, मग आवरायचंय, मग मला 10 वाजता बस आहे, मग मीटिंग आहे. हे जे सगळं डेली रुटीन आहे ना आपलं, हे आपलं कॉन्शियस माइंड डिसाईड करतं. की मला आता उठायचंय, पूजा करायची, जप करायचंय. ही जी माझी कामं आहेत ना, कामांची लिस्ट माझ्या डोक्यात जी येते, ही माझ्या कॉन्शियस माइंड मधून येते. ओके. आणि लॉजिक्स, रिझन्स, म्हणजे जेव्हा तुम्हाला खोटं बोलायचंय ना, तेव्हा तुमचं कॉन्शियस माइंड तुम्हाला मदत करतं, की लॉजिक तुम्हाला एखाद्याला पटवायचंय, रिझन द्यायचंय. मला आज उशीर झाला, तर मला का उशीर झाला?
आपण सांगतो ना, बस उशिरा आली, ट्रॅफिक जॅम होतं, घरात पाहुणे आले, हे जे रिझन्स असतात ना, हे तुम्हाला जेव्हा द्यायचे असतात तेव्हा कॉन्शियस माइंड तुम्हाला मदत करत असतं, तुम्ही विचार करता त्याच्यावर. आणि ज्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार न करता त्या गोष्टी होतात, म्हणजे तुमचे इमोशन्स, हॅपीनेस. तुम्हाला हॅपी राहायला विचार करावा लागतो का हो? तुम्हाला अचानक हॅपी कधीतरी आनंद वाटतो. चिडायला, भांडायला तुम्हाला विचार करता का तुम्ही की आज ना मी चिडणारच आहे, आज ना मी भांडणारच आहे? कधी ह्या गोष्टी विचार करून होतात? जेलसी, हेट्रेट, एखाद्याबद्दल वाटणारं प्रेम, एखाद्याबद्दल वाटणारी ईर्ष्या, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात मनामध्ये. त्याच्याबद्दल तुम्ही विचार नाही करत की आज ना मी हिच्याबद्दल ना असंच बोलणार आहे, मग माझ्या मनात हे असं जेलसी येईल, असं तुम्ही कधी विचार करत नाही. सो हे तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला ते विचार देत असतं. तुम्हालाही कळत नाही तुमच्या मनात हे विचार येत आहेत कुठून, पण तुमचं सबकॉन्शियस तुम्हाला ते माइंड विचार देत असतं. ओके. 95% वेळेला, 93% वेळेला तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या अंडर असता. आणि ज्या गोष्टी न कळत होतात ना, फॉर एक्झाम्पल एखाद्याला सवय आहे रोज सकाळी 6 वाजता उठायचं. ज्या आया लोक आहेत ज्यांना डबे असतात, सकाळी सकाळी उठून ज्यांना स्वयंपाक बनवायचा असतो, गजर वाजायच्या आधी 5 मिनिटं त्यांना जाग येते, कारण का त्यांचं सबकॉन्शियस माइंड, नाही नाही माझ्या लेकाला डबा द्यायचा आहे, माझ्या नवऱ्याला डबा द्यायचा आहे, बरोबर त्यांना जाग येते. कोण त्यांना जाग देतं? तर त्यांचं सबकॉन्शियस माइंड त्यांना बरोबर उठवतं की उठ, तुला उठायचंय आता. जेव्हा ट्रिपला जायचं असेल, आदल्या दिवशी रात्री उशिरा झोपलो तरी बरोबर 5 वाजता जाग येते की नाही आपल्याला बस आहे, बस मिस होईल. होतं की नाही? हे आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून या गोष्टी येतात. ओके. आता लक्षात घ्या, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ऐकताय? आहात इथे? आहात इथे? तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, इट इज लाईक शेत. शेत. ठीक आहे. शेतावर तुम्ही पाणी टाकलं, पाणी ऍब्झॉर्ब होणार आहे. शेतावर तुम्ही, मातीवर तुम्ही पेट्रोल टाकलं, पेट्रोल ऍब्झॉर्ब होणार आहे. तुम्ही विष टाकलं, पॉइझन टाकलं, पॉइझन ऍब्झॉर्ब होणार आहे. तुम्ही अमृत टाकलं, अमृत ऍब्झॉर्ब होणार आहे. आणि तेच पुढे वरती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जे बियाणं टाकणार आहात, जे बियाणं पेरणार आहात, तेच तुम्हाला रिटर्न येणार आहे. बरोबर? तुम्ही आंब्याचं बी लावलंय आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की मला पेरूचं झाड येईल, तर असं होणार आहे का? नाही होणार. बरोबर? सेम वेज आपलं सबकॉन्शियस, तुम्ही जे त्याला देताय, तुम्ही काय देताय सबकॉन्शियसला? तुम्ही जे काय सिरियल बघता, जे काय न्यूजपेपर आपण वाचतो, जे काय बोलतो आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी, आपण जे काय बोलतो, बरोबर, जे काय एनिथिंग व्हिज्युअल जे बघतो, जे ऐकतो, ह्या गोष्टी आपण आपल्या सबकॉन्शियस मध्ये पेरत असतो. सतत जर आपण निगेटिव्ह कंटेंट बघितला, मारामारीचे मूव्हीज, सतत काहीतरी निगेटिव्ह गोष्टी वाचल्या, तर आपल्या सबकॉन्शियस मध्ये निगेटिव्ह विचार पेरले जातात. आणि बरोबर एखाद दिवशी आपल्याला भीती वाटते की अरे, अचानक काहीतरी भीतीदायक आपल्या मनात फिअर खूप येतं की गाडीचा ऍक्सिडेंटच होईल, जवळपास कुठे काय चोरच येतील. मग ही भीती कुठून येते तुमच्या मनात? सबकॉन्शियस देते ना. या उलट, या विरुद्ध पॉझिटिव्ह पण होतं. तुम्ही संत किंवा जे चांगले पॉडकास्ट आहेत, पॉझिटिव्ह टॉक्स तुम्ही केलेत, चांगल्या लोकांचं बोलणं ऐकलत, चांगली पुस्तकं वाचलीत, बरोबर, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या माइंडला देता, खायला, त्या पेरता, तेव्हा आपोआप तुमचे विचार काही दिवसांनी तुम्हाला जाणवायला लागतं की एखादा प्रॉब्लेम समोर आला ना तरी तुम्हाला त्याच्यावरचं सोल्युशन मिळतंय. लक्षात येत आहे? म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला भांडायला आली ना तरी तुम्ही ते भांडण पटकन इझिली सॉल्व्ह करता, न भांडता तो विषय संपवून हॅपीली तुम्ही एंड करता त्या गोष्टीचा. सो हे तुमच्या सबकॉन्शियस मधून येणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियसला मनी रेकीमध्ये आपण काय म्हणतो की तुमच्या सबकॉन्शियसला ट्रेन करायचंय. तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट, मनी माइंडसेट करायचा आहे. तर तो कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. ओके. लक्षात येतंय मी काय बोलतेय? इंटरेस्टिंग आहे का? सगळं बोर वाटतंय? इंटरेस्टिंग आहे का? कळतंय का? आणि ह्या आपल्या डे टू डे ला लागणाऱ्या गोष्टी आहेत.
फक्त मनी रेकी नाही, मनी रेकी शिकल्याने तुमच्या बाकीच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला खूप इम्पॅक्ट मिळणार आहे. ओके, चलो पुढे जाऊयात. सो आपण होतो सबकॉन्शियस माइंडवर. लक्षात घ्यायचं सबकॉन्शियस माइंड आपल्याला आपलं जीवन चालवण्यामागे सबकॉन्शियस माइंडचाच हात आहे, आणि आपल्याला पॉझिटिव्ह माइंड मध्ये भरायचंय तरच आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न येणार आहे. सो आता आपण ब्लॉकेजेस कडे बघूयात थोडं, की ब्लॉकेजेस म्हणजे काय. मी पर्सनली जेव्हाही न्यूमरोलॉजीचे कन्सल्टेशन्स घेते, रेकी हिलिंगसाठी कोणाला हेल्प करत असते, तर लोक मला सांगतात, अहो आमच्या खूप अडचणी आहेत, माझ्या लाईफमध्ये खूप अडचणी आहेत, आमचं कामच होत नाही, आमच्या फॅमिलीमध्ये भांडणच होतात, माझा नवरा माझं ऐकतच नाही किंवा माझी बायको माझं ऐकतच नाही. अडचणी अडचणी. सो ब्लॉकेजेस म्हणजेच अडचणी. आम्ही मराठीमध्ये ज्याला अडचणी आपण म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लॉकेजेस म्हणतो. ओके. सो अडचणी कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात मी सांगते तुम्हाला हा. सबकॉन्शियस ब्लॉकेजेस. ठीक आहे, सबकॉन्शियस म्हणजे तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या माइंडमध्ये तयार केलेले अडथळे म्हणजे सबकॉन्शियस ब्लॉकेजेस. मी उदाहरण देते. फॉर एक्झाम्पल, एखादी एखादी व्यक्ती आहे ज्याच्या घरातून त्याला सतत निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जातात. फॉर एक्झाम्पल, तुला जमणारच नाही, तू ढच आहेस, तुला करता येणार नाही. आधी आपले हातपाय पांघरुण बघून हातपाय पसरायचे, तुला जमणार आहे का. ह्या जे आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या स्पाऊसला किंवा अशा गोष्टी आपण बोलतो, ते आपण काय करत असतो, आपण आपले अडचणी वाढवत असतो, अडथळे वाढवत असतो. माझ्या माइंडमध्ये काय राहील, जर एखादी व्यक्ती मला येऊन म्हणली, माझ्या जवळची व्यक्ती मला येऊन म्हणली की तुला जमणार आहे का, तुला करता येणार आहे का, माझ्या सबकॉन्शियस माइंडनी ते ग्रॅप केलं आणि मी त्याच्यावर विचार करायला लागते, मला येईल का करता, मी आहे का तेवढी सफिशियंट, माझ्याकडे ताकद आहे का तेवढी, माझ्याकडे नॉलेज आहे का तेवढं. मी स्वतःलाच स्वतःबद्दल डाऊट घ्यायला लागते. बरोबर. सेल्फ डाऊट हा एक मोठा सबकॉन्शियस ब्लॉकेज आहे, की मला जमेल का. पैसे कमवण्याच्या बाबतीत तर सबकॉन्शियस ब्लॉकेजेस हे 90% वेळेला पैसे तुम्ही सबकॉन्शियस मुळेच कमवत नसता. हे आतापर्यंत मी क्लासमध्ये बरेच लोकांचं बघितलेलं आहे. ओके, पुढे जाऊयात. आता एनर्जी ब्लॉकेजेस. एनर्जी, आता आज आपण रेकीच्या क्लासमध्ये आहोत म्हणजे एनर्जी बद्दल बोलायलाच पाहिजे. एनर्जी म्हणजे काय, आपली ऑरा, आपलं आभामंडल. आभामंडलाविषयी आपण उद्या डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. ठीक आहे, आता मी फक्त हे सांगतेय. ऑरा, चक्रास, आपली वास्तू, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूची ऊर्जा असते, जर ती निगेटिव्ह असेल तर आपली प्रगती तिथे होत नाही. न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये, ग्रहदोषामध्ये, जर तुमचं बर्थ डेट मध्ये जर ब्लॉकेजेस असतील, प्रॉब्लेम असेल, तर त्या ऊर्जेमुळे आपली प्रगती होऊ शकत नाही किंवा आपल्याला येणारे पैसे अडथळा येतात जास्त पैसे कमवायला. कार्मिक ब्लॉकेजेस दोन प्रकारचे असतात, आहे ह्याच्या पुढे पण. जी कर्म आपण लहानपणापासून आतापर्यंत केली आहेत. कर्म म्हणजे फक्त कार्य नाही बरं का, एखाद्या विषयी जो विचार आपण करतो तो सुद्धा कर्मांमध्येच धरला जातो. जर मी मी खूप दान करतेय, मी खूप पुण्य करतेय, सेवा करतेय, पण माझ्या मनामध्ये पण माझ्या मनामध्ये जर ईर्ष्या आहे, जेलसी आहे, दुसऱ्याबद्दल वाईट मी चिंतीये, ती सुद्धा कार्मिक ब्लॉकेजेस आहेत. तेव्हा सुद्धा आपण आपल्या मार्गात अडथळे डेव्हलप करत आहोत. लक्षात घ्या, कार्मिक ब्लॉकेजेस म्हणजे फक्त हाताने केलेलं कर्म नसतं, आपल्या माइंडनी, आपल्या विचारांनी केलेलं कर्म सुद्धा असतं. ओके. पास्ट लाईफ ब्लॉकेजेस, मागच्या जन्मीचे ब्लॉकेजेस म्हणजे फॉर एक्झाम्पल, खूप लोक म्हणतात ना, यार मी एवढं चांगलं करते पण माझ्या लाईफमध्ये काहीच चांगलं होत नाही. आणि तेच माझी मैत्रीण काही देवाचं करत नाही, काही करत नाही, तरी पण तिच्या लाईफमध्ये सगळं चांगलं होतं. एक लक्षात घ्या, आपण हे या जगात जे आलेलो आहे ना, हे सगळं आपलं आत्मिक पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी आपला आत्मा आपल्यासोबत घेऊन आलेला आहे. मागच्या जन्मी आपण जे कोण होतो तेव्हा आपण जी काही कर्म केलेली आहेत त्याचं पापांचं किंवा पुण्याचं म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे एनर्जी आपल्यासोबत आलेली आहे. एखाद्या व्यक्तीला वर्षाच्या पहिल्या वर्षीच कॅन्सर होतो का, त्या छोट्याशा बाळाने तर काही केलेलं पण नाहीये, ना त्यांनी सिगरेट फुंकली आहे, ना त्यांनी दारू पिली आहे, मग एवढ्या लहान लहान बाळांना कॅन्सर का होतोय.
कारण का हे काहीतरी कार्मिक पास्ट लाईफ ब्लॉकेजेस असतात, जे मागच्या जन्मी भोगायचे राहिलेले असतात, ते आत्ता ते भोगायला आलेले असतात. लक्षात घ्या, ही डीप कन्सेप्ट आहे. मी आता शॉर्ट मध्ये तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतेय. जे लोक आध्यात्मिक बेसचे आहेत, जे लोक ऑलरेडी ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा भागवत काही त्यांनी वाचलेलं असेल, थोड्या आध्यात्मिक ज्यांचा बेस असेल, त्यांना ह्या कन्सेप्ट लगेच कळतील. ज्या लोकांना नाही कळतायत, टेन्शन घेऊ नका. ह्या कन्सेप्ट हळूहळू लाईफमध्ये कळतात. जेव्हा मी 2017 पासून मी शिकतेय, 2017 मध्ये जेव्हा माझ्या पहिल्या गुरूंनी मला हे सांगितले होते, मला सगळं वरून गेलं होतं. मला नव्हतं कळलं. सिरियसली. मी हळूहळू त्याच्यावर अभ्यास केला, वेगवेगळ्या लोकांकडून त्याच्यावर डिस्कस केलं, आणि तेव्हा या एक एक कन्सेप्ट क्लिअर झाल्या, कळायला लागल्या. ओके. सो पास्ट लाईफ आपण मागच्या जन्मातून सुद्धा काही एक गाठोडं बांधून आणलेलं आहे. जर ते गाठोडं पॉझिटिव्ह ऊर्जेचं असेल, तर आपल्या लाईफमध्ये इझिली गोष्टी आपण मिळतात, आपल्याला लकीली गोष्टी येतात सगळ्या. जर निगेटिव्ह एनर्जी आपण आपल्या आत्मिक एनर्जी असेल, तर आपल्या लाईफमध्ये दुःख, नकारात्मकता, चिंता, अडथळे हे जास्त राहतात. ओके. आणि एनी अदर ब्लॉकेजेस, एनी अदर म्हणजे आता ह्याच्यात खूप वेग आहेत. बरेचदा ब्लॅक मॅजिक, काळी जादू, काही आत्मिक म्हणजे आत्मे, असे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत की जे आपल्या अराउंड असू शकतात, ज्याच्यामुळे आपली प्रगती थांबलेली आहे. ओके. आता मी या गोष्टींवर जास्त ह्या क्लासमध्ये बोलत नाही, कारण का आपला क्लास आज खूप बेसिक आहे. ठीक आहे. सो ह्या प्रकारचे ब्लॉकेजेस आपल्या लाईफमध्ये असू शकतात, ज्याच्यामुळे आपली फायनान्शियल प्रगती होत नाहीये. लक्षात घ्या. फक्त फायनान्शियलच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येत असतील, तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील, ठीक आहे. फायनान्शियल हा एक फक्त ऍस्पेक्ट आहे लाईफचा. बाकीच्याही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम या गोष्टींमध्ये येत असतात. ओके. सो आपली मनी रेकी काम कशी करते? कारण का मनी रेकीचा क्लास आहे, तुम्हाला मनी रेकी बद्दल माहिती देण्यासाठी आज मी बोलवलंय. सो मनी रेकी काम कशी करते? महत्वाचं आहे, लक्ष द्या इकडे. काय दिसतोय? काय फोटो आलाय बघा. पाऊस पडतोय, पैशाचा पाऊस पडतोय. कोणाला छान वाटलं? मनी रेकी असा पैशाचा पाऊस पाडणार नाहीये. अजिबात असं काही होणार नाहीये. लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे, कारण का लोक मला फोन करून विचारतात, मॅडम मी मनीरेकी प्रॅक्टिस करतेय, पण मला कुठेही माझ्या घरी कुठेही मला पैशाचा एखादा गठ्ठा सापडलेला नाहीये. कारण का मनीरेकी ही काही जादू नाहीये. हम्म? ही एक एनर्जी आहे. एनर्जी जी आपल्याला अपॉर्च्युनिटीज देणार आहे. सो पैशाचा पाऊस पडणार नाहीये, तुम्हाला घबाड मिळणार नाहीये, कुठलं तरी अ, काय म्हणतो ना, सोनं मिळणार नाहीये, अलिबाबाच्या गुहेचा पत्ता तुम्हाला मिळणार नाहीये. मनी रेकी एका मॅप सारखी काम करते. मॅप काय करतो? गुगल मॅप, लक्षात येत आहे? गुगल मॅप काय करतो? आपल्याला पत्ता दाखवतो, ऍड्रेस दाखवतो, लोकेशन दाखवतो. तुम्ही टाकता की मला पुण्यापासून मुंबईपर्यंत जायचंय. बरोबर, तुम्ही मुंबईचा ऍड्रेस टाकता. तुम्हाला इझिएस्ट आणि फास्टेस्ट रूट गुगल मॅप दाखवतो, की बाबा तुम्ही आता एक्सप्रेस हायवेने नका जाऊ, तुम्ही लोणावळ्याने गेलात तर तुम्हाला फास्ट जाता येईल. हे तुम्हाला गुगल मॅप मधून कळतं. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही मनी रेकीची प्रॅक्टिस करता, तुमच्या लाईफ मधले जे गोल आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला घर घ्यायचंय, त्या घर घेण्यामध्ये जी काही अडथळे आहेत, ते अडथळे लवकरात लवकर दूर करायचं काम मनी रेकी करते. लक्षात येत आहे? तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा आहे, पण कुठला बिझनेस कुठल्या प्रकारे केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला यश आहे, हे दाखवण्याचं काम मनीरेकीच आहे. तुम्हाला जॉबमध्ये प्रगती हवी आहे, प्रमोशन्स हवेत, जॉब चेंज करायचा आहे, तर कुठे कुठे अप्लाय केल्यानंतर किंवा कुठला एखादा स्पेशल कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रमोशन मिळणार आहे, हे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मनी रेकी घेऊन येते. लक्षात येत आहे? ओके. सो मनी रेकी विल हेल्प यू टू अचीव युअर गोल्स इझिली. तुमचे जे गोल्स आहेत लाईफमध्ये, तुम्ही जे मनोवांछित तुमची स्वप्न बघितलेली आहेत, तुम्ही जे गोल एक डिसाईड केलेलं आहे की मला महिन्याला 2 लाख रुपये कमवायला पाहिजेत, व्हॉट एव्हर, महिन्याला मला एक 50,000 कमवायला पाहिजेत, प्रत्येकाचं गोल वेगळं असेल.
तर तो गोल अचीव करायला मनी रेकी हेल्प करणार आहे. गिव्स यू मोर अपॉर्च्युनिटीज, तुमच्या लाईफमध्ये संधी उपलब्ध करणार आहेत. बरेचदा लोकांना हेच कळत नाही की मी कुठे प्रयत्न करू म्हणजे मला चांगला जॉब मिळेल, मी कुठे काम करू म्हणजे मला चांगले पैसे मिळतील. ही जी संधी आहे ना, संधी न मिळणं, हा प्रॉब्लेम मनीरेकी सॉल्व्ह करते. ओके, पुढे जाऊयात. रिमूव्हज ऑब्स्टेकल्स इन युअर लाईफ, जे काही अडचणी, जे काही अडथळे, मग ते फिजिकल असो, इमोशनल असो, मेंटल असो, जे काही ऑब्स्टॅकल्स आहेत ते काढायचं काम मनीरेकी करते. ओके, पुढे जाऊयात. गाईड्स यू व्हॉट्स राईट अँड व्हॉट्स रॉंग. हे बघा, जेव्हा मनीरेकीमध्ये आपण 7 चक्रांची हिलिंग करतो, प्रॅक्टिस करतो, तुमचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करतो, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जी एनर्जी आहे, म्हणजे जी युनिव्हर्सल एनर्जी फोर्स आहे, जो पॉझिटिव्ह आहे, जो लक्ष्मी मातेकडून आपण तो फोर्स, त्या एनर्जीला आपण घेतो, लक्ष्मीशी आपण काय म्हणतो ना, लक्ष्मीची ह्याच्यामध्ये आपण आराधना करतो. तर तो फोर्स जो आहे तो तुम्हाला गाईड करतो. गाईड म्हणजे काय, तुम्हाला असं फोन करून सांगणार आहे का बाळा असं कर, असं नको करू, असं होत नाही. तुम्हाला आतून आवाज येतोय की हे बरोबर आहे आणि हे चूक आहे. हे तुमचा आतला आवाज, तुम्हाला इंट्युशन्स येतात की तुम्हाला काय केलं पाहिजे. ओके, सो तो गायडन्स तुम्हाला मनी रेकीमध्ये मिळतो. आणि तुमचे ब्लॉकेजेस, जे आता मागचे ब्लॉकेजेसची मी लिस्ट दिली होती, सबकॉन्शियस ब्लॉकेजेस, एनर्जी ब्लॉकेजेस, पास्ट लाईफ ब्लॉकेजेस, कार्मिक ब्लॉकेजेस, या सगळ्या प्रकारच्या ब्लॉकेजेसना कमी करायला मनी रेकी आपल्याला मदत करते. ठीक आहे. आणि रिमूव्स फायनान्शियल कार्मिक ब्लॉकेजेस. ठीक आहे. आता खास मी इथे फायनान्शियल कार्मिक ब्लॉकेजेस का लिहिलेलं आहे ह्याचा अर्थ पण मी सांगते तुम्हाला. बरेचदा जेव्हा माझ्याकडे काही लोक आली होती न्यूमरोलॉजीच्या कन्सल्टेशनसाठी, तर खूप प्रॉब्लेम, आर्थिक प्रॉब्लेम खूप, त्यांनी मला टिपिकल अशी हिस्ट्री दिली की मग आमच्या 2-3 पिढ्यांपूर्वी खूप खूप आम्ही श्रीमंत होतो, सावकार होते ते लोक. छोट्या छोट्या गावांमध्ये पूर्वी सावकार असायचे बघा. सो म्हणे माझे आजोबा, माझे पणजोबा एवढे श्रीमंत होते, मोठे वाडे होते, सावकारी करत होते ते लोक. सो जेव्हा टिपिकल असे लोक होते जे सावकार होते, त्यांनी खूप साऱ्या लोकांकडून दागिने, पैसे, जमिनी ह्या स्वतःकडे घेतल्या, चुकीच्या नोंदी करून किंवा चुकीचे इंटरेस्ट रेट लावून. जेव्हा तुम्ही तुमच्या आधीच्या पिढ्यांनी अशा काही गोष्टी केलेल्या असतात, तेव्हा खूप लोकांचे निगेटिव्ह एनर्जीज त्यांच्या परिवाराला लागतात. आणि जेव्हा आपण अशा परिवारामध्ये जन्म घेतो, तर ते निगेटिव्ह एनर्जीज आपल्यापर्यंत येतात आणि टिपिकली फायनान्शियल प्रॉब्लेम्स अशा गोष्टींमुळे होतात. सो आपल्या आधीच्या पिढ्यांनी जर अशा काही गोष्टी केलेल्या आहेत, सावकारी, चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी ज्याच्यामध्ये लोकांचे निगेटिव्ह, म्हणतो ना आपण, शाप लागणं, सो अशी एनर्जी लागलेली असेल, तर ती एनर्जी आपल्यापर्यंत येते. हा, आणि ह्याला आपण फायनान्शियल कार्मिक ब्लॉकेजेस म्हणतो, जे की आपल्या स्पेसिफिक संपत्तीला, फायनान्सेसला लागलेले आहेत. म्हणजे तुमची हेल्थ चांगली आहे, तुमचं घर चांगलं आहे, पण जेव्हा तुम्ही पैसे कमवायला जाता तेव्हा तुम्हाला तिथे पैसा मिळत नाही. ओके, सो ह्या काही गोष्टी असतात, हे ब्लॉकेजेस आपण मनी रेकीमधून क्लिअर करू शकतो. ओके, आता आपण इथेच थांबूयात. सो आतापर्यंत जे काही शिकवलं ते डोक्यावरून गेलं का? एनिथिंग, काही कोणाला काही प्रश्न? ते खूप सारे मेसेजेस आलेत, मी आता बघितले नाही आहेत. लेट मी चेक. ओके, सो मी आता तुम्हाला मनी रेकी एकदा जस्ट रिव्ह्यू करूयात की आपण आज काय काय बघितलंय. पहिल्यांदा आपण बघितलं की रेकी म्हणजे काय. रेकी म्हणजे एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे, एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे जी आपल्या सगळ्यांमध्ये अस्तित्वात आहे. मनी रेकीमध्ये आपण ह्या ऊर्जेचा वापर करतो. स्पेसिफिकली आपण लक्ष्मी मातेसोबत कनेक्ट होतो, जी की आपल्या हिंदू धर्मामध्ये, जी की प्रॉस्पेरिटीची देवता मानली जाते, धनसंपत्तीची देवता मानली जाते. सो अशा एनर्जी सोबत आपण कनेक्ट होतो आणि आपण काही स्पेसिफिक रिच्युअल करून ही ऊर्जा आपल्यामध्ये इव्हॉल्व्ह करतो. ठीक आहे.
आपले ब्लॉकेजेस बद्दल आपण बोललो की लाईफमध्ये काय काय ब्लॉकेजेस असतात. काही ब्लॉकेजेस आपण स्वतः क्रिएट करत असतो आपल्या मेंटल लेवलला, स्वतःवर डाऊट घेऊन, आपल्या आपल्या फॅमिलीमुळे बऱ्याच गोष्टी असतात. लहानपणापासून आपण जे ऐकत आलेलो असतो. ठीक आहे. तर असे काही ब्लॉकेजेस आहेत जे आपण स्वतः क्रिएट केलेले आहेत, आणि असे काही ब्लॉकेजेस आहेत की जे कार्मिक लेवलचे आहेत, मागच्या जन्मीचे आहेत. या सर्व ब्लॉकेजेसमुळे आपल्याला अडथळे येत असतात, आणि ते अडथळे आपण मनी रेकीद्वारे कमी करू शकतो. ओके, समजतंय? आता एनर्जी सिस्टीम काय आहे आणि ती कशी वर्क होते हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. एनर्जी सिस्टीम म्हणजे जसे आपण फिजिकल एकमेकांना बघू शकतो त्याचप्रमाणे आपली एक एनर्जी सिस्टीम असते. तर ती एनर्जी सिस्टीम म्हणजे काय? मग त्याच्यात ऑरा येते, म्हणजे आभामंडल येतं, त्याच्यामध्ये चक्र येतात. प्रत्येक जण आजकाल 7 चक्रांचा खूप फॅड आहे. सगळे फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे 7 चक्र हिलिंग, 7 चक्र हिलिंग. खूप लोकांना बऱ्यापैकी माहिती पण असते. पण 7 चक्र म्हणजे काय, त्याचा बेस काय आहे, तो आपल्याला हेल्प कसा करतो, मनी रेकीनी आपण 7 चक्रांना काय करणार आहोत. सो हे सगळं आपण उद्याच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. ओके. सो ज्यांना ही चक्रांबद्दल माहिती घ्यायची डिटेलमध्ये त्यांनी उद्याचा क्लास मिस करू नका. ओके, फाईन. सो मी आज होमवर्क देणार आहे. क्लास आहे म्हटल्यावर तुम्हाला होमवर्क तर दिला पाहिजे की नाही? ओके. 3 गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला. जे ब्लॉकेजेस आहेत आपल्या एनर्जी लेवलचे ब्लॉकेजेस काढण्यासाठी, म्हणजे आपली जी ऑरा आहे आणि आपले 7 चक्र आहेत हे क्लीन करण्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो की तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून सुरू करायचा आहे. आणि तो पुढे 45 दिवस तुम्हाला करायचा आहे. 45 डेज सलग तुम्हाला करायचा आहे. रेडी? सांगू का सगळ्यांचे? डोळे कान आहेत का क्लासमध्ये? आपल्याला खडे मीठ घ्यायचंय. खडे मीठ. खडे मीठ माहितीये सगळ्यांना? जाडं मीठ असतं पांढऱ्या रंगाचं. ठीक आहे. तर ते आपल्याला हातात घ्यायचंय रोज आंघोळ करताना. खडे मीठ असं मुठभर हातात घ्यायचं, त्याच्याकडे बघायचं, त्याला इंटेन्शन द्यायचं. ती इंटेन्शन देणं म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला इंटेन्शन देणं म्हणजे ती गोष्ट माझ्यासाठी कशी वर्क होणार आहे हे त्या गोष्टीला सांगायचं असतं. म्हणजे बघा, आपण लहान मुलं असतात, आपण लहान मुलांना पाहुण्यांकडे जाताना काय सांगतो? जास्त दंगा करू नको बरं का, त्रास देऊ नको बरं का. आपण सांगतो की नाही? त्याला आधी इंटेन्शन देतो, मग आपण एखाद्याच्या घरी नेतो. त्याचप्रमाणे त्या खडे मिठाला आपल्याला बघायचंय, त्याला इंटेन्शन द्यायचंय की माझ्या 7 चक्र आणि आभामंडलातली, माझ्या एनर्जी सिस्टीम मधली, माझ्या मनातली, माझ्या शरीरातली सगळी नकारात्मकता दूर कर. ओके. हे इंटेन्शन आपल्याला त्या मिठाला द्यायचंय. ते मीठ आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालायचंय आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. मिठाच्या पाण्याने अंघोळ करायची आहे. ओके, लक्षात येत आहे? ह्याच्यामध्ये काही शंका? एनीबडी? सो पहिला रिच्युअल आहे जे मी आता सांगितलं, मिठाच्या पाण्याने अंघोळ करायचे. आपल्याला रोज 45 दिवस सलग खडे मीठ आपल्या हातात घ्यायचंय, एवढं मूठभर घ्यायचं. त्याला इंटेन्शन द्यायचं, माझ्या शरीरातले, मनातले 7 चक्र आणि आभामंडलातले सगळे नकारात्मकता दूर कर. ओके, परत एकदा सांगतेय. काय इंटेन्शन द्यायचंय? माझे शरीरातले, मनातले 7 चक्र आणि आभामंडलातले 7 चक्र आणि ऑरा, ऑरा म्हणजेच आभामंडल, ह्याच्यातली सगळी नकारात्मकता दूर करा. हे इंटेन्शन त्याला सांगायचं त्या मिठाला. ते मीठ तसं काम करतं. ते आपल्या अंघोळीच्या पाण्यात ते मीठ टाकायचं आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. ओके, क्लिअर? फाईन. सो पुढे जाऊयात. मी एक ऑडिओ आहे, 7 चक्र हिलिंग आणि क्लेन्झिंग चा एक ऑडिओ आहे. साऊंड हिलिंग थेरपी म्हणतात त्याला, साऊंड हिलिंग थेरपी. ओके. सो ज्या प्रकारे क्रिस्टल्स काम करतात, ज्या प्रकारे जप मंत्र काम करतो, त्याचप्रमाणे साऊंड हिलिंग ही एक वेगळी ब्रांच आहे, ती काम करते. तर आपल्या मनातले, सबकॉन्शियस मधले आणि 7 चक्रांमधले ब्लॉकेजेस, जे काय अडथळे आहेत,
जे काय नकारात्मक विचार तिथे अडकलेले आहेत त्या एनर्जी क्लीन करण्यासाठी मी एक ऑडिओ आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे. ठीक आहे, आपल्या ग्रुपवर तो ऑडिओ आपला क्लास संपल्यानंतर मी पाठवीन. रात्री झोपताना तो ऑडिओ तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. रात्री झोपताना तो डाउनलोड केलेला ऑडिओ तुम्हाला चालू करायचा आहे आणि झोपून जायचंय. पॅसिव्ह आहे, तुम्हाला काहीही करायचं नाहीये, फक्त तो ऑडिओ साईडला चालू ठेवायचा आहे. किंवा तुमच्या कानात हेडफोन टाका, हेडफोन टाकून ऑडिओ चालू ठेवा आणि तुम्हाला झोप आली तर तुम्ही झोपून जा. त्याच्या ऑडिओला ऐकत राहायची गरज नाहीये. ऑडिओ त्याचं साऊंड आपलं आपलं काम करत राहणार आहे, तुम्हाला तुमची झोप पूर्ण करायची. आलंय लक्षात? सोपा उपाय, ह्याच्यामध्ये काहीच लोक नाही लावायचे. मी एक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबचा आहे, तो व्हिडिओ तुम्हाला सेंड करीन. सेंड केल्यानंतर तुम्ही आधी तो डाउनलोड करा स्वतःकडे. डाउनलोड डाउनलोड का करायचा आहे? कारण का मध्ये मध्ये ऍडव्हर्टाईज येतात. ती ऍडव्हर्टाईज आपल्याला नकोय. डाउनलोड केलेला ऑडिओ तुम्हाला ऐकायचा आहे फक्त. तुम्ही जेव्हा झोपायला जाल तुमच्या बेडरूम मध्ये, तुम्ही स्पीकरवर लावू शकता, तुम्ही हेडफोन्स घालू शकता. बेडरूम मध्ये तुम्हाला तो लावून ठेवायचा आहे आणि तुम्हाला झोपून जायचंय. तो ऑडिओ त्याचा त्याचा संपेल. तुम्हाला इतकी छान झोप लागेल. अजिबात काही निगेटिव्ह स्वप्न येत असतील तर स्वप्न पडणार नाहीत. बॉडी रिलॅक्स आणि हिलिंग एवढं फास्ट होईल तुमचं. ज्यालाही झोपेचा प्रॉब्लेम आहे की मला झोप येत नाही, अशा लोकांनी तर नक्की तो व्हिडिओ ऐकत ऐकत तुम्हाला पटकन झोप लागून जाईल. ओके. सो हे करा, हे दोन गोष्टी. आणि अजून एक मी तुम्हाला इथे एक मंत्र सांगणार आहे. स्विच कोड आहे तो शेवटचा. मी तीन तीन उपाय सांगणार आहे आज आणि ते तुम्हाला घरी करायला सुरुवात करायची आहे. कारण का 3 दिवसांच्या क्लासमध्ये मला एकाने तरी सांगा की किती त्यांना बेटर फील होत आहे, त्यांना काय डिफरन्स जाणवलाय. हे मला ऍटलिस्ट 1-2 लोकांकडून काय म्हणतो ना, त्याचा इफेक्ट काय आहे मला ऐकून घ्यायचंय. तिसरा उपाय मी सांगते, श्रिम ब्रझी. इथे टाईप करते मी. श्रिम ब्रझी. ओके, लिहून घ्या, श्रिम ब्रझी. हा एक स्विच वर्ड आहे जो की लक्ष्मी मातेच्या ऊर्जांशी आपल्याला कनेक्ट करतो. आणि आपल्या आजूबाजूला आपल्या मनामध्ये जेही काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स, फायनान्शियल ब्लॉकेजेस आहेत, मनी रिलेटेड जे ब्लॉकेजेस आहेत, ते कमी करायला हा वर्ड आपल्याला मदत करतो. हा आपल्याला चॅन्ट करायचा आहे कमीत कमी 21 वेळेला, जास्तीत जास्त कितीही वेळेला. ओके. आपल्याला बसायचंय शांत, डोळे मिटायचे, लक्ष्मी देवीला थँक्यू म्हणायचे की थँक्यू, तुम्ही माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात. आधीच सांगायचंय थँक्यू, आधीच म्हणायचंय थँक्यू सो मच, मला माहितीये की तुम्ही माझ्या सोबत आहात आणि तुम्ही माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात. आणि मग श्रिम्ब्रजी, 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 अशा प्रकारे तो चॅन्ट करायचा आहे आपल्याला, तो जप म्हणायचा आहे. ओके. तुमच्याकडे जपमाळ असेल तुम्ही जपमाळेवर म्हणा. तुमच्याकडे जपमाळ नसेल तुम्ही प्रॉक्सी चॅन्टिंग करा. तो बोलत राहायचं, बोलत राहायचं. काउंट करायची गरज नाहीये. श्रिम्ब्रजी, श्रिम्ब्रजी, जेवढं जमेल तेवढं करत राहा. ओके. ह्याचा सुद्धा एक ऑडिओचा व्हिडिओ आहे, म्हणजे ऑडिओ आहे, तो मी पाठवून देईल. श्रिम्ब्रजी चॅन्ट करण्यापूर्वी हे बघा, कुठलंही जेव्हा आपण एखादी साधना करतो आपल्याला आपलं मन आहे ना शांत करायचंय. आपल्या मनात खूप विचार चालू असतात. सो आपल्याला आपलं मन आधी शांत करायचंय. लक्ष्मी देवींना सांगायचंय, त्यांना त्यांच्या आधी एक छान डोळ्यासमोर एक चित्र आणा लक्ष्मी देवीचं, कमळावर बसलेली एक लक्ष्मी देवी. त्यांना नमस्कार करा आणि त्यांना म्हणाव थँक्यू, मला माहितीये, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पूर्ण समर्पित व्हा त्यांना. त्यांना हे सांगा, मला माहितीये माझ्या लाईफमध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही दूर करणार आहात. मनी रिलेटेड, ओके, ऑब्विसली मनी रिलेटेड. सो आय थँक यू अँड आय ट्रस्ट यू, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे त्यांना बोला. माझे जे शब्द आहेत ते सेम टू सेम नाही आले तरी चालतील. ते भावना महत्वाची आहे, ते इमोशन्स महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ओके. आणि मग त्याच्यानंतर श्रीम ब्रझी हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे.
लक्षात आलं का सर? गौतम सर, काय आधी मंत्राच्या आधी काय बोलायचंय लक्षात आलं? ओके. चलो आता आपण जाऊयात. उद्या क्लास होणार आहे. उद्या जरी रविवार असला, वीकेंड्स ना मी ह्याच्यासाठी घेते की जास्तीत जास्त लोक क्लास अटेंड करू शकतात. वीकडेज मध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. ऑफिस कामं, सगळी घरातली कामं, याच्यामुळे बरेच लोकांना वीकडेजला कधी कधी प्रॉब्लेम येतो. सो आज शनिवार आहे, 4 वाजता क्लास घेतलाय. उद्या रविवार आहे, उद्या सुद्धा 4 वाजता आपला क्लास राहणार आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण आपली एनर्जी सिस्टीम म्हणजे काय, आपली 7 चक्र कशी वर्क करतात, मनी 7 चक्रांना कसं हील करते, हे सगळं शिकणार आहोत. ओके. चलो, सो आजचा क्लास मी इथेच थांबवतीये. क्लासचा जो व्हिडिओ आहे तो युट्यूबवर मी टाकीन आणि त्या युट्यूबची लिंक मी तुम्हाला पाठवणार आहे. थोडंसं पेशन्स ठेवा, मी संध्याकाळ रात्रीपर्यंत लिंक पाठवेन. ओके. फाईन. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. ज्यांना काही प्रश्न नसतील त्यांनी क्लास लॉग आउट केलेला चालेल. थँक्यू सो मच. एनीबडी ज्यांना प्रश्न काही विचारायचे आहेत, त्यांनी हँड रेज करू शकता. थँक्यू. थँक्यू सो मच. सॉल्ट रेमेडी परत एकदा एक्सप्लेन करा. ओके, करते. ओके, 1 मिनिट थांबा.